बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बिहू हा सण बघा प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये बघा साजरा केला जाणारा तो सण आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा, राणी रामपाल हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचे खेळाडू आहे? राणी रामपाल हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचे खेळाडू आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील राणी रामपाल बघा हे खेळाडू हॉकी या खेळासंबंधीचे खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा, विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? विंग्ज ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे बघा हे विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 4 पहा, राष्ट्रीय क्रीडा दिन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्वपूर्ण प्रश्न आहे. बघा राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 29 ऑगस्ट बघा या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या एका कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या एका कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा, कलम या ठिकाणी 1 नुसार बघा भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल. बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, नाशिक जवळचं एकलहरे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विद्युत निर्मिती केंद्र आहे? बघा नाशिक जवळचं बघा एकलहरे बघा या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र या प्रकारचं या ठिकाणी विद्युत निर्मिती केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प हा अमरावती या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? नागार्जुन सागर बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? बघा नागार्जुन सागर बघा हे धरण कृष्णा या नदीवरती बांधण्यात आलेलं धरण आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा, ग्रेट बेरियर रीफ बघा ही प्रवाळ बेटाची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्वपूर्ण प्रश्न आहे. बघा ग्रेट बेरियर रीफ बघा ही प्रवाळ बेटाची रांग बघा ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकांनी बनलेला आहे? दख्खनच्या पठारावरचा बघा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकांनी बनलेला आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील दख्खनच्या बघा पठारावरचा बहुसंख्य प्रदेश बघा हा अग्निजन्य या खडकाने तो बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा तुर्भे या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा, महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं शहर खालीलपैकी कोणत्या? महाराष्ट्र राज्यामध्ये चादर निर्मितीसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील सोलापूर बघा हे शहर चादर बघा निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक हे बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा जहालमतवादी या प्रकारचे ते नेते होते. प्रश्न क्रमांक 14 पहा, श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या एका देवीची शक्तीपीठ आहेत? श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील रेणुका देवीची या ठिकाणी शक्तीपीठ आहेत. प्रश्न क्रमांक 15 बघा, हिरव्या वनस्पती बघा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न हे खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न बघा हे स्टारच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करत असतात.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आनुवंशिकतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? आनुवंशिकतेचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील, मेंडेल या शास्त्रज्ञाने आनुवंशिकतेचा सिद्धांत हा मांडलेला सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी आपल्याला सोट मुळाचं उदाहरण ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 पर्याय आहेत. सोट मुळाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा, कापूस या ठिकाणी बघा सोट मुळाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक? हॉर्स पॉवर बघा हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा पॉवर बघा या ठिकाणी शब्द आलेला आहे. पॉवर म्हणजेच शक्ती, तर हॉर्स पॉवर बघा हॉर्स पॉवर बघा हे एकक या ठिकाणी शक्तीचं या ठिकाणी एकक आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी प्रामुख्याने आढळते? बघा तोडा ही एक आदिवासी जमाती आहे, तर ती खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी प्रामुख्याने आढळते? तोडा ही आदिवासी जमात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, निलगिरी पर्वत या ठिकाणी बघा प्रामुख्याने तोडा ही आदिवासी जमात आढळते. प्रश्न क्रमांक 20 बघा, महाराष्ट्रामधलं बघा जे काय कायदे मंडळ आहे, तर ते खालीलपैकी कशा स्वरूपाचं कायदे मंडळ आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्वपूर्ण प्रश्न आहे. बघा महाराष्ट्र राज्यामधलं कायदे मंडळ कशा स्वरूपाचं कायदे मंडळ आहे? तर द्विग्रही कायदे मंडळ या प्रकारचं या ठिकाणी कायदे मंडळ आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या वसलेल्या आहेत? सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या वसलेल्या आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये बघा वेरूळच्या या ठिकाणी लेण्या आहेत. प्रश्न क्रमांक 22 बघा, जन्मदर म्हणजे बघा एका वर्षामधील बघा खालीलपैकी किती व्यक्ती मागेल जन्माचं प्रमाण आहे? जन्मदर म्हणजे बघा एका वर्षामध्ये खालीलपैकी किती व्यक्ती मागील जन्माचं प्रमाण होय? बघा जन्मदर म्हणजे बघा एका वर्षामध्ये बघा 1000 व्यक्ती मागेल जन्माचं प्रमाण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा नाम उल्लेख कराल? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख कराल? बघा चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वातावरणामध्ये बघा सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? बघा वातावरणामध्ये बघा सापेक्ष आर्द्रता बघा मोजण्यासाठी बघा या ठिकाणी हायग्रोमीटर या प्रकारचं प्रामुख्याने या ठिकाणी एकक वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन हा बघा या ठिकाणी तयार करताना खालीलपैकी कोणता उत्प्रेरक वापरला जातो? बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. प्रयोगशाळेमध्ये बघा ऑक्सिजन बघा हा तयार या ठिकाणी करताना मॅंगनीज डायऑक्साईड या प्रकारच्या या ठिकाणी उत्प्रेरक या ठिकाणी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 26 बघा, खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हणतात? प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये बघा वारंवार रिपीट झालेला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हणतात? बघा सोडियम सिलिकेट बघा या ठिकाणी जलकाच या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27 बघा, खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पांडव लेणी आहेत? बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा पांडव लेणी आहेत? बघा पांडव लेणी बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघा पांडव लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बारमाही नद्यांचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतामधून होते? बघा भारतामध्ये विचारले बारमाही नद्यांचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतामधून होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, हिमालय बघा या पर्वतामधून बारमाही नद्यांचा उगम हा होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संगणक शास्त्रामध्ये 0 आणि 1 बघा हे खालीलपैकी काय म्हणून ओळखा? संगणक शास्त्रामध्ये 0 आणि 1 बघा हे खालीलपैकी काय म्हणून ओळखले जातात? बघा संगणक शास्त्रामध्ये बघा 0 आणि बघा 1 हे तर या ठिकाणी बघा बाईट्स म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधले सर्वात मोठी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे? बघा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी बघा घटना दुरुस्ती म्हणजे बघा
42वी घटना दुरुस्ती बघा सर्वात मोठी या ठिकाणी घटना दुरुस्ती आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा छत्तीसगड बघा हे राज्य भारतामध्ये अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधलं ते पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिल्ली शहराला बघा नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने प्राप्त झाला होता? परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. महत्वपूर्ण प्रश्न आहे. दिल्ली बघा शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने प्राप्त झाला होता? बघा 1917 या ठिकाणी घटना दुरुस्तीने नॅशनल कॅपिटल या ठिकाणी दर्जा प्राप्त झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या एका महासागरामधून वाहणारा? बघा खालीलपैकी भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो बघा हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधून वाहणारा प्रवाह आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 आहे. अटलांटिक या महासागरामधून तो वाहणारा प्रवाह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेचं खालीलपैकी कोणतं एक कलम आहे जे कलम बघा ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं कलम आहे? बघा ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं कलम म्हणजेच कलम 40 बघा हे कलम बघा या ठिकाणी ग्रामपंचायती स्थापनेसंबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला? बघा कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केलेला आहे? बघा मदनलाल धिंगरा बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बघा मदनलाल धिंगरा बघा या क्रांतिकारकाने कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध हा केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांचनगंगा बघा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये आहे? बघा कांचनगंगा बघा हे शिखर तर बघा या ठिकाणी हिमालय या पर्वत रांगेमधलं त्या ठिकाणी शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेल्डिंगचं काम करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची ज्योत वापरतात? वेल्डिंगचं बघा काम करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची ज्योत वापरतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. बघा वेल्डिंगचं बघा काम करण्यासाठी या ठिकाणी ऑक्सिटिलिन या प्रकारची प्रामुख्याने ज्योत वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माणसाच्या शरीराचे तापमान खालीलपैकी किती असते? माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 37 अंश सेल्सिअस बघा या ठिकाणी माणसाच्या शरीराचे या ठिकाणी तापमान असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटक राज्याचं मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? घटक राज्याचं मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा घटक राज्याचं बघा मंत्रिमंडळ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. विधानसभेला या ठिकाणी जबाबदार असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1854चा ओडचा खलिता खालीलपैकी कोणत्या एका विषयासंबंधीचा होता? बघा सन 1854चा बघा ओडचा खलिता कोणत्या एका विषयासंबंधीचा खलिता होता? बघा सन 1854चा जो काही ओडचा खलिता होता तो शिक्षण या ठिकाणी या विषयाच्या या ठिकाणी संबंधित होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 52 कशी बघा हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? 52 कशी बघा हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा काव्य संग्रह आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी काव्य संग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शेक्सपियर बघा यांच्या हॅमलेट या नाटकाचे मराठीमध्ये भाषांतर विकारविलसित असे खालीलपैकी कोणी केले? शेक्सपियर यांचं बघा हॅमलेट या नाटकाचं बघा मराठीमध्ये भाषांतर विकारविलसित असे खालीलपैकी कोणी केले होते? बघा या ठिकाणी गोग आगरकर यांनी बघा भाषांतर हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आगरकरांनी बघा सुधारक बघा हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले? बघा आगरकरांनी बघा सुधारक बघा हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते? बघा आगरकरांनी बघा सुधारक बघा हे साप्ताहिक सन 1888 या वर्षी बघा आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय असंतोषाचे जनक बघा असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले? बघा भारतीय असंतोषाचे जनक बघा असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले होते? बघा भारतीय असंतोषाचे जनक बघा असे टिळकांना सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी बघा ते म्हटले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मदर तेरेसा बघा यांना शांततेचे बघा नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या एका वर्षी देण्यात आले होते?
बघा मदर तेरेसा बघा यांना शांततेचे बघा नोबेल पारितोषिक बघा सन 1979 या वर्षी बघा त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने 18 वर्षावरील बघा युवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला बघा. खालीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने 18 वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. बघा 61 बघा घटना दुरुस्तीने 18 वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपतींचा बघा दयेचा अधिकार हा खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला. राष्ट्रपतींचा बघा दयेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या एका कलमामध्ये सांगितलेला आहे. बघा राष्ट्रपतींचा बघा दयेचा अधिकार हा कलम 72 मध्ये या ठिकाणी बघा दयेचा अधिकार हा सांगितलेला अधिकार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय बघा खालीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला बघा. खालीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने लोकसभेचा बघा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता. बघा 42व्या घटना दुरुस्तीने बघा लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष या ठिकाणी करण्यात आला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत बघा. भारतामध्ये विचारले एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत. बघा भारतामध्ये बघा एकूण 22 या ठिकाणी राष्ट्रीय भाषा आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, अस्पृश्यता पाळणे बघा अस्पृश्यता पाळणे खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार गुन्हा आहे. बघा अस्पृश्यता पाळणे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम या ठिकाणी सूत्रानुसार अस्पृश्यता पाळणे या ठिकाणी गुन्हा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, घटक राज्यांची आणीबाणी बघा घटक राज्यांची आणीबाणी घटक राज्यांची आणीबाणी खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट